त्यांचे डिस्चार्ज पेपर्स तयार आहेत. तू एक काम कर, तू ही फाईल सबमिट करून ये. बोल ताई. तुला निरोप द्यायचा होता. बोल ना. पुढच्या शनिवारी डोहाळ जेवण ठरतंय. मदतीला येशील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बरं. डोहाळ जेवणात काय करायचंय काय नाही करायचंय ते तू सगळ्यांशी बोलून घेशील. ठीक आहे, मी आजच बोलून घेते त्यांच्याशी. ऑफकोर्स म्हणजे हॉस्पिटलच्या कामांमधनं तुला वेळ मिळाला तर हे सगळं कर. ठीक आहे. तू तू कशी आहेस? ओके. मनू, काही नाही, एवढंच बोलायचं होतं. बाय. येस येस, फायनली मी जिंकले. नेक्स्ट सॅटर्डेला आमच्याकडे बेबी शावर आहे. आय मीन डोहाळ जेवण. वाव, ही पेपर जे खरंच. बाय द वेस मोनिका, आमचं काय? तुमचं काय म्हणजे? असं का विचारताय? यार मोनिका प्लीज माइंड मत करना, बट मधुरा सही बोल रही है. पता नहीं मतलब तुम्हारे घर वालों को हमारा आना कितना अच्छा लगेगा. अरे कम ऑन यार, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात. तुम्हाला अडवणारे ते कोण? हे बघा, मला काहीच माहिती नाहीये. तुम्हाला सगळ्यांना यायचंय म्हणजे यायचंय, दॅट्स इट. ओके ओके. चलो ठीक आहे, पण झालं ना शेवटी तुझ्या मनासारखं? अजून तरी नाही. अरे यार, जोवर तुम्ही माझ्या डोहाळ जेवणात येऊन धमाल करत नाही तोवर काय मजा येणार आहे? हा, आय नो त्यांच्यासाठी ते टिपिकल डोहाळ जेवण असणार आहे, पण माझ्यासाठी तुम्ही सगळ्या असल्यावर ती पार्टी असणार आहे. ओके. येस. येस. अच्छा चल, ठेवते मी फोन. बाय बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय
व्हायला काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया